साजरा करण्याचे याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय प्राचार्य, सद्गुरू इंटरनॅशनल, त्याचप्रमाणे तनपुरे बाबा विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या ज्या काही पार्श्वभूमी आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. जेव्हा 1919ला रौलट ॲक्ट भारतात मध्ये आला होता, या रौलट ॲक्टच्या अनुषंगाने प्रांतिक विधिमंडळाची जी निर्मितीची पार्श्वभूमी भारतामध्ये पहिल्यांदा सुरू झाली होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर पुढे रौलट ॲक्टला भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून काळा कायदा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. याच्यानंतर जी काही पार्श्वभूमी आली 1935ला भारत सरकार अधिनियम पहिल्यांदा भारतात आला. आजही आपली भारतीय जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये 1935चे जे काही भारतीय राज्यघटनेतले जे कलम आहेत ते कलम जसेचे तसेच आहेत. त्यात थोडेसे अजून बदल जसं त्याच्यात आवश्यकता वाटेल त्या पद्धतीने बदल केले जातात. परंतु 1935चा भारत सरकारचा जो कायदा आहे या कायद्याच्या अनुषंगाने संयुक्त महाराष्ट्राची जी निर्मिती गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन जे राज्य आहेत त्या राज्यांना बॉम्बे प्रांत या नावाने ओळखलं राज्य जे आहे ते राज्य तयार करण्यात आलं. आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर. आणि 1935ला त्या भारत सरकारचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार भारतामध्ये 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली होती. त्याच्यानंतरची जी पार्श्वभूमी आहे, गुजरात मराठी भाषिक असे वेगवेगळे जे आंदोलन आहेत, याच काळात मुंबईमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळ जी आहे ती चळवळ सुरू केली होती. याचं कारण होतं गिरणी कामगारांचे कामाचे तास आणि त्यांच्यावर होणारे जे काही अन्याय आणि अत्याचार आहे त्या अत्याचारांना फोडण्यासाठी भारतात पहिल्यांदा कामगारांसाठी लढणारा व्यक्ती होता नारायण मेघाजी लोखंडे. त्याच्यानंतर नाम जोशी आले, अनेक वेगवेगळे व्यक्ती आहेत. आता खूप काही सांगण्यात इथं आपलं काही व्यासपीठ नाही आहे, पण मोजकं तुम्हाला माहिती सांगतो. तर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर आपल्याकडे जे काही अच्युतराव पटवर्धन असतील, सेनापती बापट आहेत, वेगवेगळे जे नेते आहेत त्या नेत्यांनी स्वतंत्र अशा मराठी भाषिकांचा जो प्रांत आहे तो प्रांताची निर्मिती करावी यासाठी आंदोलने सुरू केली. आणि हे जे आंदोलन आहे ते आंदोलन जोर धरत जाऊन ठिकठिकाणी अनेक व्यक्तींनी त्या ठिकाणी बलिदाने दिली. मग ते बाबू गिने असेल, त्यांनी जे ट्रक आहे त्या ट्रकच्या खाली आपलं स्वतःचं दिलेलं बलिदान असेल, असे अनेक व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत की ज्यांनी स्वतंत्र जे काही महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपलं स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. या अनुषंगाने पंडित नेहरूंनी 1960ला जे काही महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्याची जी काही स्वतंत्र जी मागणी आहे ती मागणी मान्य केली. आणि ती मागणी केल्याच्या नंतर 1 मे 1960ला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य जे आहे ते महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्या काळी संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत असणारे आपले महाराष्ट्राचे चव्हाण, यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. आणि तेव्हापासून आपण 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा करतो. आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती याविषयी जे काही कामगार दिन असेल, महाराष्ट्र दिन असेल, आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे काही ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम जे आहे ते साजरे केले जातात. परंतु तुम्हाला ही माहिती सांगण्याचं एकमेव सेत्रे सरांनी जी काही दार कमिशन वगैरे सांगितलेलं असेल किंवा इथे जी माहिती ती माहिती तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवली पाहिजे. याचं कारण असं आहे, पुढे जे काही येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, मग ती MPSC असेल, UPSC असेल, अनेक PSI ST असेल, एवढंच नाही तर शिक्षकांच्या पात्रतेसाठी जी टेट नावाची जी काही परीक्षा TET त्याला सुद्धा या परीक्षेचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने सेत्रे सरांनी सांगितलेली माहिती खूप अतिशय मार्मिक आहे. तर ऐतिहासिक दृष्टिकोनातून प्रत्येक जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे नेहमी लक्षात ठेवा. तुमचं उज्ज्वल भवितव्य आहे. तुमच्या शाळेतले सर्व शिक्षक खूप चांगले आहेत. मी नेहमी आल्यापासून ऑब्झर्वेशन करतो, प्रत्येक शिक्षकांचं तुमच्याविषयी असणारं जे मत आहे ते खूप चांगलं आहे. विद्यार्थी घडले पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना असं नाही वाटलं पाहिजे की आपल्या शाळेत येऊन आपलं काहीतरी शिकायचं अपूर्ण राहिलं. त्यांच्या असणारी जी तळमळ आहे ती तळमळ सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. रोजच्या रोज अटेंडन्स चांगला असणं तुमचं खूप गरजेचं आहे.
विनाकारण काही काम नसताना घरी थांबणं महाराष्ट्र दिनाच्या दृष्टीने हे सांगतो, याचं कारण आहे प्रत्येक शिक्षकांचं एक मूल्य असतो की विद्यार्थी घडवणं, आणि ते घडवण्यासाठी तुमची सुद्धा तितकीच सकारात्मकता उपलब्ध असणं गरजेचं आहे. तर जास्त काही बोलणार नाही. मला या ठिकाणी सन्माननीय प्राचार्य आणि इतर शिक्षक वृंदांनी 2 शब्द जी काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.